साबुदाणा बटाट्याचे चकली आज बटाटे उकडून घेतलेत आणि आता ही साबुदाण्याची खीर तयार करतोय। साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत, आता त्याची खीर तयार करतोय। साबुदाण्याची खीर शिजायला ठेवलेली। आता हे उकडलेले बटाटे हे सोलून किसून घ्यायचे आणि मग साबुदाण्याची खीर आणि बटाटे एकत्र करून तिखट मीठ टाकून त्याचं मिश्रण तयार झाल्यावर त्याची चकली तयार करायची। उकडलेले बटाटे साल काढून आता किसून घेते। ही पाही आपली खीर अशी शिजून तयार झाली। ही साबुदाण्याची खीर तयार झालेली। आता त्याच्यात हा बटाटा उकडून किसलेला आहे। आता याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकतोय, कारण ज्याची त्याची आवड असते, कोणाला लाल तिखटच आवडते, कोणाला हिरवी पेस्ट आवडते। आता चवीनुसार मीठ। आता हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि मग सोऱ्याने चकली करायची त्याची। उकडलेला बटाटा किसून घेतलाय, साबुदाण्याची खीर केली, हिरवी मिरचीची पेस्ट टाकली, चवीपुरतं मीठ टाकून आता हे मिश्रण सर्व एकजीव करतोय आम्ही। आता चकलीसाठी हे साबुदाणा बटाट्याचं मिश्रण तयार केले। आता हे चमच्याने सोऱ्यात भरायचे आणि त्याची चकली तयार करायची। आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद असू द्या।